चला श्री विठ्ठल मंडळी, सुप्रभात सुप्रभात सुप्रभात। आज आपण निघालेलो आहोत माळशिरस या गावातून सकाळी सकाळी मस्तपैकी माऊलींच्या दर्शनाला, माऊलींच्या दिंडी मागे चालायला आपण सगळं वारकरी आपण निघालेलो आहोत। आणि आमच्या काकींना म्हणणं आहे का आम्हाला दाखवत नाही, असं कसं दाखवत नाही? हा चला नंबरला लागायला, चला चला सगळे नकुल मामा, चला चला वारकरी, श्री विठ्ठल, चला वैभव, चला दादा, चला। आज मस्त आपल्याला जिरा बिस्किट भेटलेले आहेत, तर जिऱ्यासारखे उड्या मारत जाऊ आपण मस्तपैकी। आता नंबरला लागायला जाऊ आणि नंबरला लागल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला कुठं भेटू? भजनात। कुठं? भजनात। श्री विठ्ठल मंडळी, हा माझ्या मारुतीरायांचं मंदिर। मारुतीराय म्हणजे भक्तवत्सल, भक्ती कशी करावी हे मारुतीरायांकडून शिकायला पाहिजे बरं का। पण एक दिवस भजन करता करता मारुतीरायांना आली डुलकी, आणि मारुतीरायांना डुलकी आल्यामुळं तुकोबाराय म्हटले असेच झोपत राहा। मग तेव्हा मारुतीराय इथं झोपलेले भेटतील तुम्हाला। इकडं म्हणजे माळशिरसमध्ये जो मारुती मंदिर आहे त्या मारुती मंदिरामध्ये मारुतीराय झोपलेले आहेत, असे झोपलेल्या आसनावर, म्हणजे अशा निद्रस्त अवस्थेमध्ये आहेत। असे आमचे बोनकोडे गावचे भूषण, आमचे दादा, आणि त्यांच्यासोबत आहेत जगन्नाथ दादा। ओ या की जरा, अरे दादा जगन्नाथ दादा, नाव सांगा आपलं, मनीष दादा। हे तिघही त्रिमूर्ती, श्री दत्तासारखीच मूर्ती आपण म्हणायचं आहे ना, आहे का नाही? हे तिघही आपल्याला काल भेटलेले, पण काल आम्ही लय गडबडीत होतो त्याच्यामुळे आपलं शूट घेता आली नाही। आज मात्र भेटले। म्हणा श्री विठ्ठल। कसं वाटतंय आपल्याला वारी करून? आनंद, आनंदाची वारी, आनंदाची वारी। आणि आम्हाला आमच्या वहिनींची कंप्लेंट होती त्यांना, हो तुम्ही दिसत नाही, वहिनी आता दिसला? ओके चला, श्री विठ्ठल श्री विठ्ठल। आज माळशिरसमध्ये जिथं माझी माऊली थांबते, म्हणजे माऊलींचा तळ, तिथं हजेरी लागल्या जातात दिंड्यांच्या, तो तळ हा माळशिरसमध्ये, तिथं माझ्या माऊलींचा तळ असतो। पुढं वा, हा हा सोनम, हा बाजू, चला श्री विठ्ठल। श्री विठ्ठल। ओके, आपण जो सकाळी आम्हाला पॉइंट सांगितला त्याच्यावर आम्ही काय केलं? अंमलबजावणी केली। आपलं म्हणणं होतं आपण झेंड्याला घेत नाही, घ्यायलाच पाहिजे होतं, तो काम आम्ही पूर्ण केलेलं आहे। बरोबर माऊली, असाच 188 नंबर पण दाखवा, कारण आमच्या नवी मुंबईच्या लोकांना कोपरखेडण्याचे गावचे आणि सर्व कोपरी गाव म्हणून आपले सर्व एकत्र जे आहेत नवी मुंबई, पूर्ण नवी मुंबईचे पूर्ण सर्व लोकांना दिसलं पाहिजे तर किती हसत खेळत रामनामाच्या गजरात अशी वारकरी मंडळी जात आहे। आणि असंच हे बघून सुद्धा दुसरी जण यावे अशी आमची इच्छा आहे। जय हरी माऊली, श्री विठ्ठल, श्री विठ्ठल, हरी विठ्ठल। हा श्री विठ्ठल। आपल्या दिंडीतल्या महिला त्यांची इच्छा आहे
त्या झेंड्याजवळ त्यांचा फोटो यावा, त्यांची व्हिडिओ यावी म्हणून जरा म्हणा श्री विठ्ठल कुंडली कवरदा हरी विठ्ठल. चला चला श्री विठ्ठल. आपल्या आज आलेल्या उत्कर्ष महिला मंडळ आपल्या दिंडीत चालत आहेत. या पुढे श्री विठ्ठल म्हणा श्री विठ्ठल. श्री विठ्ठल माऊली. आज माझ्या ज्ञानोबरायांचा दुसरा गोल रिंगण आहे डाव्या हाताचा. तो रिंगण तुम्हाला मी वरचं दृश्य दाखवतो कसं दिसतो तो. या डॅडी आमचे बाप्पा आलेले आहेत वारीला. रिंगण पहा, रिंगण चालू आहे. रिंगण दिसतंय का? रिंगण आहे. अशा प्रकारे खुडूस येते. हे काय खुडूसच ना? गावचं नाव काय? खुडूसच ना? बरोबर. खुडूस येते माझ्या माऊलीचा आजचा डाव्यात आता गोल रिंगण असतो. आज आपली पोरं गेलेतच, आज मी गेलो नाही कारण की भजनात राहावं लागतंय. आणि मी तो दृश्य तुम्हाला ब्रिजवरून दाखवलंय वरून कसं दिसतो. खूप छान दिसतोय. श्री विठ्ठल मंडळी आज आपल्या माऊलीचा रिंगण तिथं आपला विसावा आहे. आणि आज आमचे पप्पा म्हणजे सुरदास राऊत प्रिन्सिपल आता रिटायर झालेले आहेत. रिटायर झाले म्हटलं काय करावं जीवनामध्ये, एकतरी वारी करावी छोटीशी काय होईना. त्याच्यासाठी तुम्ही वारीला आले. काय अनुभव आहे सकाळपासून ते आतापर्यंतचा? बोला. दिंडीत आल्यानंतर थकवा निघून जातो. जरी माझं पाय दुखत आहे तरी पण मी सकाळपासून 6ला सुरुवात केलेली आहे. आतापर्यंत मी 15 किलोमीटर अंतर कापलेलं आहे. काही त्रास झाला नाही आणि कुठल्याही गोंगाट गर्दी कशामध्येही दिसत नाही. म्हणजे एकंदरीत वारीचा प्रवास सुखमय आहे. माऊली आलेली आहे आणि मला झोप आलेली आहे. माऊली आता आमचा नंबर येऊस तर आम्हाला 15 ते 20 मिनिटाचा टाईम आहे. मस्त 15 मिनिटं तरी शकतो मला. आमचे बाबा भेटलेले आहेत. ते बाबांनी माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले व्हिडिओ बघितले आणि ते आपल्याला शोधत आलते. अहो तुमचं नाव काय? विलास मोरे. विलास मोरे. राहणार कुठं? पुण्याला राहतात. त्यांना आपलं ब्लॉग वगैरे चांगलं आवडलं. चांगलं गायन वगैरे चांगलं सांगतात. त्यांच्या घरचे घरी बघतात का? आता लावला असेल बघा. वा फार फार धन्यवाद बाबा. असंच तुम्ही सपोर्ट करत राहा म्हणजे आम्ही असं काही ना काही यात्रा तुम्हाला दाखवत राहू. चला श्री विठ्ठल. श्री विठ्ठल. श्री विठ्ठल. आपल्या दिंडीमध्ये एक प्रख्यात गायक आमचे शंकर नाना मोरे या आलेले आहेत गायन करण्यासाठी. नाना नमस्कार. वा वा आनंद झाला हो तुम्हाला बघून. म्हणा हा ना नाना आता हा जरा आम्हाला फ्रेश करा.
चरण देखलिया प्रेमल दे वैशाली बेटे आज आपल्या दिंडीमध्ये जे गायन करायला आलेत बरं का पहिले आमच्या इतर कोण नाही ते हळाचे वारकरी आहेत. हळाचे वारकरी आहेत. वारकरी ज्ञानोबारायांच्या सोहळ्याबरोबर भक्तीचे वारकरी आहेत. मोठ्या मोठ्यांनी ज्यांच्या चाली रेकॉर्ड कराव्या असे आमचे शंकर नाना. टाळ्या वाजा त्यांच्यासाठी, टाळ्या वाजा. हे माझं नाही, सगळं ज्ञानोबारायांचं आहे. वा 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 वा. श्री संत ज्ञानेश्वर नगर विधोरी. आज विधोरी येथे आजचा दुपारचा 20वा माऊलींचा विधोरी येथे आहे. बघा किती गर्दी. हा माझ्या माऊलींचा रथ आणि आपलं जेवण पुढं आहे. आता आपल्याला जेवण लगेच आपल्याला थोडा आराम करायचा आहे, कारण की माऊली लगेच 2 वाजता येईल आणि माऊली 2 वाजता आली का आपला नंबर 2:30 पावणे 3 वाजेपर्यंत आपला नंबर लागतो. पण तोपर्यंत आपल्याला एक सव्वा तासाचा आपल्याला आराम भेटेल. अजून पोचतो नाही. आता वाजलं 1 लगेच जेवून वगैरे अर्ध्या तासात आपल्याला झोपायचं आहे. म्हणजे झोपलो का कम से कम 1 सव्वा तास आपल्याला आराम भेटेल का माऊली? हो. नाहीतर आपल्याला आराम भेटणार नाही. एक तर माऊली निघाली त्यामुळे आराम बघायचंच नाही. चला श्री विठ्ठल. पुरी भाजी, मोफत अल्पार पुरी भाजी. आतमध्ये गरम गरम पुरी चालू आहेत आणि पुरी भाजी इथं वारकऱ्यांना वाटण्यात येते. वारकऱ्यांना खायला प्यायला काय कमी असते महाराज वारीला. फक्त तुम्ही वारीला या, लय खायला आहे. तुम्ही जर समजा इथं वारीला येताना एक 50 किलो असाल
तर घरी जाताना निदान तुमचं 10-15 किलो वजन वाढूनच तुम्ही घरी जाणार. काही कुठंच गेलं नाही, काळजीच करायची नाही. आमचा अनुभव आहे. आम्ही एवढे वर्ष वारी करतोय. आम्ही दरवर्षी विचार करतो यंदा वारीला कमी हो. कुठल्या वर्षी कमी झालास? 4-4 किलो वाढलेलं. 4-5 किलो वाढूनच घरी जातो आम्ही. असा वारीचा अनुभव आहे. वारीला काहीच कमी पडत नाही. लय खायला असतं नाही, लोक खायला प्यायला देतात. तर श्री विठ्ठल. आणि अशा प्रकारे आपण पोहोचलो आहोत आपल्या दुपारच्या जेवणाच्या ठिकाणी. राजासाहेब, काय तुम्हाला कोण त्रास देते का इथं? तुम्हाला तुमची जुनी टीम नवीन आलेली आहे, जुनी टीम वापस आलेली आहे. कसं वाटतं तुम्हाला? आपल्या कृपेने, सगळं माऊली कृपेने आणि तुमच्या कृपेने सर्व काही सफल आहे, आनंद आहे, सगळं सफरफल आहे ना? जबरदस्त. ओके, चला मग श्री विठ्ठल. अरे बापरे, 1 मिनिट. गाणी बोलायची इच्छा होती आता, पण नाही बोलत. नानी नानी, अरे बा, आता चाल मग आता. बाबा बाबा, एवढे वाटाणे नानी? चला तर श्री विठ्ठल मंडळी, दुपारचा 20वा झालेला आहे आपला. मस्त झोपलो आता. दिंड्या नंबराला लागल्यात सर्व दिंड्या. आणि अशी घटना घडली, मी माझी छत्री कुठंतरी विसरलो. आता कुठं विसरलो मला लक्षात येईना. मग अशी थांबलेलो एका ठिकाणी, असं वाटतं तिकडे विसरलो असेल, पण आता माझी तिकडं जाण्याची हिंमत नाही. विसरलो. चला जाऊ दे. आता गोंगचं घेऊ, गोंगचं. आणि आज आहे, सकाळी सांगितलेलं मी, आज आहे आपला तुका म्हणे धावा. आज धाव्याला मजा येणार आहे. तर आज आपल्यासोबत तुम्ही जोडून राहा, मग तुम्हाला तुका म्हणे धावा पाहायला भेटेल. चला श्री विठ्ठल. हा करा, गोल करा पटापट. चला चला. हा या. चला, आपलं मस्त चालू झालेलं आहे. हा पळा, गोल पळा. पळा 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 पळा. अरे बापरे. नमस्कार 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 श्री विठ्ठल. तर आज आपल्या नवी मुंबईहून आलेले सगळे प्रोफेशनल कॅमेरामॅन आज माझे कॅमेरे देत आहेत. दादा रामकृष्ण हरी. दादा बोलले का आपले ब्लॉग तुम्ही बघता रोज. फार फार धन्यवाद. आणि असेच वारीला येत राहा. वारीला आलेले काय होते, वर्षभराची चार्जिंग भेटते आपल्याला. आणि त्या चार्जिंगसाठी दरवर्षी वारीला यायचं आणि काय करायचं, नाचायचं.
विठ्ठल, माझ्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी काय 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 उपक्रम आहेत, त्याच्यातला हा एक उपक्रम पहा, काश्य थाली उपक्रम. वा, इथं वारकऱ्यांची सेवाही केली जाते. खेळती बायले खेळती खेळती माझ्यावर या सावळ्या हरे, माझ्यावर या सावळ्या हरे, नजर माझ्यावर या सावळ्या. श्री विठ्ठल. आणि अशा प्रकारे आता सगळ्या दिंड्या थांबलेल्या आहेत, कारण की पुढे तुका म्हणे धावा, पुढे पंढरी विसावा, या न्यायाने सगळे आता धावायला तत्पर आहेत. त्याच्यामुळे एक एक दिंडी धावते, म्हणून आपल्याला आता थांबावं लागते. आणि थांबल्यामुळं आपल्याला बराच टाइम इथे थांबायचं नाही ना, बोला तरी अर्धा तास तरी आपल्या जागेवर बसावं लागेल. त्यामुळं सर्व दिंड्या एक एक करून खाली बसत आहे आणि आपली सुद्धा दिंडी आता खाली बसलेली आहे. चला श्री विठ्ठल. श्री विठ्ठल. तर आपली दिंडी आता धावण्यासाठी सज्ज झालेली आहे. आता आपण त्वरित लगेच धावणार आहोत. अभंग होईल आणि अभंग झाल्या झाल्या आपण तुका म्हणे धावा, पुढे पंढरी विसावा, या न्यायाने आता आपली दिंडी आता धावणार आहे. चला मंडळी. पण काका दिंडी अध्यक्ष आमचे धावण्यासाठी तत्पर. वा, सगळी धावण्यासाठी तयार आहे आणि मी सुद्धा तयार आहे धावायला, पण सर्वात लास्ट येणार आहे. तुका म्हणे पंढरी विसावा आहे, पंढरी विसावा, पळा. विठ्ठल 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 विठ्ठल, श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. चला श्री विठ्ठल, पळा पळा पळा, श्री विठ्ठल, पळा पळा बाबाजी सोबत, पळा बाबाजी सोबत. श्री विठ्ठल. आणि अशा प्रकारे तुका म्हणे धावा आणि पुढे पंढरी विसावा आपला धावा झालेला आहे. आणि खूप छान असे सगळे वारकरी मंडळी धावत आहेत. तुम्ही ऑनलाईन पण बघू शकता आणि मोठ्या न्यूज चॅनलला पण बघू शकता, पण आपल्या लहान चॅनलला पाहण्यासाठी तुम्ही मात्र नक्की विसरू नका. श्री विठ्ठल मंडळी,
तरी अशा प्रकारे आपण आजच्या वेळापूर या ठिकाणी पोहोचलेलो आहोत संध्याकाळच्या, आणि सर्वीकडे तंबू मारलेले आहेत. आणि तंबू मारल्यानंतर जरा काटे आहेत, ते काटे काढण्याचे काम प्रत्येक तंबूचे करत असतात. दगड काढण्याची कामं, काटे काढण्याची कामं चालू होणार आहेत. तरी ते शायनिंग मारण्यासाठी माऊली मारत गेलेले आहेत. कसे बसलेत बघा ते. हां, ओके, ठीक आहे. अशा प्रकारे आज आपले तंबू मारून सगळे एकदम ओके झालेले आहेत. आता मी तुम्हाला संध्याकाळी भेटेल नाही भेटेल माहिती नाही, पण त्या अगोदर हे बघा महाराज आलेले आहेत आपले फावडा कुऱ्हाडी घेऊन. अशा प्रकारे आपल्या तंबूमध्ये काटे काढण्याचं काम चालू आहे, दगड काढण्याचं काम चालू आहे. काटेरी कार काट. ओके, बॉडी बिल्डर चांदणी कुठे आहे बघा. चांदी आहे. चांगली आहे. तिकडे लवकर घ्या, जास्त घ्या. ओके ओके, टेबल एकदम पूर्ण करून. चला आता आमची अशीच मस्ती चालू असणार आहे. आणि याला म्हणतात शूटिंग साठी काम करणे. याला काय म्हणतात? शूटिंग साठी काम करणे. ओके, तरी अशा प्रकारे शूटिंग साठी काम करण्याचं काम चालू आहे. आणि मी आता चला बघू, नंतर टाइम घेतला तर करीन, पण सध्या तरी तुम्हाला शुभरात्री. आजचा दिवस तुमचा सुखमय जावो, आनंदमय जावो. चला, श्री विठ्ठल. हो, श्री विठ्ठल, श्री विठ्ठल. शांतता शांतता, शांतपणे वाढा. ऐका, आज आपण पंढरपूरला चालता चालता वेळापूर या ठिकाणी दरबदल करत करत पोहोचलो आहोत. आणि वेळापूरला आजची संध्याकाळची पंगत फार खास आहे बरं का. काय आहे तर प्रशांत कॉर्नरचा थाट आहे आपल्या इथं. तर निस्ता थाट नाही, तर स्वतः प्रशांत कॉर्नरचे मालक, ओनर्स आपले दादा इथं आलेले आहेत. स्वतः प्रशांत कॉर्नरचे मालक, टाळ्या वाजा सगळ्यांनी. आणि त्यांचा अष्टविनायक मित्रमंडळ ग्रुप, हे चारी अजून एक जण आहेत. कुठे आहेत ते दादा? या इकडे या. वारीला कोण येतं कोण नाही काय सांगता येत नाही. करोडपती पडले दादा आपले तर, करोडपती. पण वारीला येण्यासाठी मात्र बुद्धी लागते आणि माऊलीची कृपा लागते आणि पुण्यही लागते. नाहीतर एंट्री तर नाहीच आहे. तुम्ही जो अन्नदान केलं त्याच्यासाठी माझ्या माऊलींनी एक लिहून ठेवलंय, येथे येत शीत दिधले अन्न, होय कोटी कुलाचे उद्धरण, कोटी याग केले पूर्ण, ऐसे महिमान या तीर्थीचे. या तीर्थाचा हा महिमान आहे. तुम्ही एक शीत जरी लोक म्हणजे वारकऱ्यांना जरी तुम्ही अन्नदान केला, तुमचे कोटी कुळ उद्धरून जातील. असे प्रशांत कॉर्नरचे आपले हे मालक इथं आलेले आहेत. तरी त्यांचं सहर्ष स्वागत आपले 188 दिंडी क्रमांक विठ्ठल रुक्मिणी सेवा वारकरी मंडळ याकडून आपले सोपान काका सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे.